हाय हॅलो नमस्कार. उदरभरणमध्ये तुमचं खूप खूप स्वागत. नैवेद्यासाठी खास किंवा सणासुदीला करण्यासाठी असा हा पारंपरिक पदार्थ आज आपण बघत आहोत. याचं नाव आहे 7 कप्प्यांचं घावन. चला मग लगेच करायला घेऊया. हे घावन करण्यासाठी मी रात्री 2 कप तांदूळ भिजत घातले होते. ते आता आपण मिक्सरमध्ये वाटून घेणार आहोत. यामध्ये आपण आता साधारण 2 मोठे चमचे ओलं खोबरं घालून घेऊया आणि हे आता वाटून घेऊया. वाटून झालेले आहे. इथे इतपत बारीक पेस्ट होईल इतकं आपण वाटून घेतलेलं आहे. आता हे काढून घेऊया. पेस्ट आपण पातेल्यात काढून घेतली आहे. यात आता आपण ज्या कपाने तांदूळ मोजले होते त्या कपाने पाणी मोजून टाकूया. 2 कप तांदूळ होते. सर्वप्रथम आपण 1 कप पाणी टाकून घेतलंय. ते मिक्स करून घेऊ. इथे आणखी पाणी लागणार आहे. पुन्हा 1 कप पाणी आपण टाकून घेऊया. मीठ टाकून घेऊ. व्यवस्थित मिक्स करून घेऊ. पुन्हा इथे अर्धा 1 कप तरी पाणी आपल्याला लागणार आहे. अर्धा कप पाणी आपण टाकून घेऊया आणि व्यवस्थित मिक्स करून बाजूला ठेवूया. आता आपण सारणाची तयारी करूया. सारणासाठी 1 वाटी ओलं खोबरं घेतलंय. पाव वाटी इथे बर्फी घेतली आहे. तुम्ही मावा खवा पेढा काही घेऊ शकता. आणि पाव वाटी गूळ घेतलंय आणि वेलची पावडर. आपण हे सगळं आता मिक्स करून घेऊया. पाव वाटी गूळ, पाव वाटी बर्फी आणि वेलची पावडर. हे हाताने असं मिक्स करून घेऊ. सारण आपलं तयार आहे. आपण बाजूला ठेवून देऊ हे आणि घावणे करायला घेऊ. घावण्यांसाठी आता पॅन तापलेलं आहे. आपण तेल लावून घेऊया. घावणे टाकताना असं इतकं पातळ आपल्याला बॅटर हवंय. आता आपण घावण टाकून घेऊया. छान असं पातळ पसरवून घेऊ. आणि झाकण लावून ठेवून देऊ. 2 ते 3 मिनिटांनी आपण झाकण काढून बघूया. इथे आपण आता वरून घावण्याला तूप लावून घेतोय आणि घावण्याच्या अर्ध्या बाजूला आपण हे सारण टाकून घेणार आहोत. या पद्धतीने आपण थोडं थोडं सारण अर्ध्या बाजूला टाकून घेतलंय. आता आपल्याला काय करायचंय, घावण्याची अर्धी बाजू त्या साईडला पलटी मारून घ्यायची आहे. व्यवस्थित घावण सुटतंय का हे चेक करून आपण आता ही अर्धी बाजू दुसऱ्या बाजूला सारणावर अशी ही ठेवून द्यायची आहे. आता या बाजूला आपण पुन्हा तेल लावूया आणि पुन्हा तिथे घावण सोडूया. तव्याच्या अर्ध्या बाजूवर घावण्याचे 2 लेयर झालेले आहेत. तिसरा लेयर आपण हा टाकून घेतलाय. पुन्हा झाकण ठेवूया. 2 ते 3 मिनिटांनी बघूया. आता आपण या बाजूवर तूप लावून घेऊ आणि सारण लावून घेऊ. या प्रकारे आपल्याला सारण असं सुटसुटीत टाकून घ्यायचंय. आता आपण घावण्याची ती बाजू या बाजूवर टाकून घेणार आहोत. अशा प्रकारे आपण घावना पलटी करून घेतलाय. आता इकडे तवा आपला स्वच्छ करून घेऊ आणि पुन्हा तेल लावून घेऊ आणि इथे परत आपण घावण टाकून घेऊया. अशा प्रकारे आपल्याला सर्व घावण असेच टाकून घ्यायचे आहेत आणि आपले 7 कप्पे तयार करायचे आहेत. तांदूळ न भिजवता तयार तांदळाच्या पिठात पाणी घालून सुद्धा घावणे तयार करून आपण हे 7 कप्प्यांचे घावन तयार करू शकतो. अशा प्रकारे या बाजूला मग त्या बाजूला असे सारण भरत आपण हे घावन तयार करून घेऊया.
भिडाचा तवा जो खास घावणे तयार करण्यासाठी येतो त्यावर तर उत्तम घावणे होतात, पण नसेल तर असं आपण डोसा पॅनवर हे घावणे तयार करून घेऊ शकतो. सारण तयार करताना इथे मी बर्फी घेतली आहे. बर्फीऐवजी तुम्ही गुळाचं प्रमाणही वाढवू शकता आणि हवे असल्यास ड्रायफ्रूटही ॲड करू शकता. अगदी पारंपरिक चव चाखायची आहे, मग हे घावन तुम्ही नक्की करून बघा. फार असा काही वेळ लागत नाही आणि शिवाय चव उकडीच्या मोदकांसारखीच लागते. कधी कधी नवीन किंवा अवघड पदार्थ करत बसण्यापेक्षा असे हे आपले पारंपरिक आणि सोपे पदार्थ केले की आपली आणि आपल्या पुढच्या पिढीची त्यांच्याशी नव्याने ओळख होते ना. मग यावेळच्या नागपंचमीला, रक्षाबंधनला किंवा गौरी गणपतीच्या सणाला तुम्ही हे 7 कप्प्यांचं घावन नक्की करा. सगळ्यांना खूप आवडेल. अशा प्रकारे आपण अर्धी अर्धी बाजू करत करत सारण भरत आपलं हे 7 कप्प्यांचं घावन तयार करून घेत आहोत. कभी गहरे समंदर की गहराइयाँ, कभी ऊंचे पहाड़ों की ऊंचाइयाँ, तू है अम्बा की छाया में आया मितवा, मेरे कण कण में कोकण समाया मितवा. कोकणची चेडवा हो नाखवा, हो हिच्या गोवाला कोकण दाखवा. तयार आहे आपलं 7 कप्प्यांचं घावन. खायला घेताना आपण सुरीने किंवा असं पिझ्झा कटरने कापून घेऊया. हे बघा, कापल्यावर किती सुंदर दिसत आहेत ना. खायला देताना तुम्ही याचे आणखी छोटे छोटे तुकडे करू शकता आणि वरून ओलं खोबरं घालून सुद्धा तुम्ही ते खाऊ शकता. एन्जॉय. रेसिपी आवडल्यास व्हिडिओला लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. थँक्यू.